मखाना आणि मिक्स सीड्सची अशी हेल्दी स्मूदी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? साखर न वापरता खजूरची नैसर्गिक गोडी, योगर्टची क्रीमनेस आणि चिया सीड्सची पौष्टिकता, एकदम परफेक्ट हेल्दी ड्रिंक. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज बनवूया आपण एकदम क्रीमी, टेस्टी आणि पौष्टिक अशी हेल्दी स्मूदी. चला तर मग रेसिपीला झटपट टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण माझी व्हिडिओ पब्लिश होईल तेव्हा पटकन त्याची लिंक तुम्हाला येऊन जाईल. तर फ्रेंड्स, इथे आपल्याला मखाना आणि मिक्स सीड्स भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणारं साहित्य आहे बदाम, अक्रोड, योगर्ट, खजूर घ्यायचे आहेत, चिया सीड आणि डेकोरेशनसाठी पिस्ता. तर सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान अशी क्रीमी टेक्स्चर असलेली स्मूदी आपल्याला बनवून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिटात बनून जाते आणि तुम्ही पाहू शकता छान अशी आपली स्मूदी रेडी झालेली आहे. वाव! एका बाउलमध्ये किंवा अशा ग्लासमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे. वाव! जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही खजूर जे आहेत ते अजून जास्त प्रमाणात ॲड करू शकता. मी सर्व इन्ग्रेडियंट्स, मेथड आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. थोडंसं वरून मी पिस्ता टाकलेला आहे, त्याचबरोबर केसरसुद्धा टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करू शकता. त्याचबरोबर इथे मी 1 स्पून इतकं हनी घेणार आहे, मध. वाव! तुम्ही पाहू शकता छान अशी स्मूदी आपली रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रियाज किचनवरती आता ही 77 रेसिपी आहे. 100 रेसिपीज चॅलेंज तुम्ही सिरीज पाहू शकता, चालू आहे. तर एकदा चॅनलवरती नक्की व्हिजिट करा. अशा छान छान सुंदर टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, जर तुम्ही हेल्दी फूड खात असाल, डाईट फूड खात असाल, तर त्याच्याबरोबर जर तुम्ही 30 मिनिट्स वॉकिंग आणि थोडीशी एक्सरसाइज केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल वेट लॉससाठी. तर बाय, भेटूया पुन्हा अशाच हेल्दी, टेस्टी आणि छान रेसिपी बरोबर. तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर कमेंट करा आणि नक्की ट्राय करा. बाय, पुन्हा भेटूया अशा छान आणि हेल्दी व्हिडिओमध्ये.